तर अखेर मुंबई महापालिकेसाठी भाजपनं काल रात्री उशिरा 195 जणांची यादी जाहीर केली आहे। उरलेल्या 32 जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत। यामध्ये 117 मराठी उमेदवार असून 78 अमराठी उमेदवारांना तिकीट वाटप करण्यात आले। शिवसेनेतून कालच भाजपमध्ये दाखल झालेले प्रभाकर शिंदे, नाना अंबोलेंच्या पत्नी तेजस्विनी अंबोले, दिलीप उर्फ बबलू पांचाळ आणि त्यांच्या पत्नी अनिता पांचाळ यांचा देखील या उमेदवारांच्या यादीत समावेश आहे। शिवाय आधीच स्पष्ट झालेल्या नावांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घराणेशाही बोकाळल्याचं स्पष्ट झालंय। आणि कोणच या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सागर कुलकर्णी यांचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। सागर, रात्री उशिरापर्यंत आपण पाहतोय आयाराम गयारामांचं हे सत्र सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। आज काय चित्र नेमकं आपल्याला पाहायला मिळेल? स्वाती, महापालिकेसाठी मुंबईमध्ये सगळ्यात जास्त चुरस शिवसेने आणि भाजपामध्ये आहे आणि अर्थात निरुपम यांच्यामुळे काँग्रेसमधली बंडखोरी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी जिथे अर्ज भरणार आहे त्या ठिकाणाच्या बाहेर आहे। शेवटचा दिवस असल्यामुळे 11 ते 4 या वेळेत अर्ज दाखल केला जाणार आहे। आपण परिस्थिती बघू शकता या ठिकाणी पोलीस, त्याचप्रमाणे बॅरिकेड्स अशा सगळ्या परिस्थिती इथे दिसण्यात। आता सकाळी 11 वाजता आहे, सकाळी 9चीच वेळ आहे, पण पहिल्यापासूनच आता सकाळपासून पोलीस सिक्युरिटी लावण्यात आलेली आहे। कारण की मुंबईच्या लालबाग परळ, वरळी, दादर हा बालेकिल्ला मानला जातो आणि याच किल्ल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात बंडखोरी आणि एकमेकांच्या विरोधात वक्तव्य अशा स्वरूपाची दिसत आहेत। यामुळे कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाते। दुसऱ्या बाजूला शिवसेनेमध्ये सर्वात जास्त चुरस असल्यामुळे सर्वाधिक बंडखोरी ही तिथेच आहे आणि लालबाग सारख्या भागामध्ये, दादर सारख्या भागामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जी उमेदवारी दिली त्यांच्याच विरोधात थेट बंडखोरी होती। त्याच्यामुळेच शाखेला काल टाळं ठोकणं, टायर जाळणं अशा स्वरूपाची घटना घडत आहेत। पण आज जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होईल। अर्थात ह्या सगळ्या बंडखोरीचा लाभ भाजप आणि इतर पक्ष घेऊ पाहत आहेत, कारण की कुठे ना कुठेतरी त्यांना देखील उमेदवारी मिळणार आहे, दुसऱ्या भागामध्ये उमेदवार मिळेल अशी परिस्थिती आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख यांना अंतर्गत असणारा कलह कसा समवायचा याकडे लक्ष द्यावं लागणार आहे। कारण की महापौरांचाच थेट उमेदवारी 195 मध्ये विरोध केला जातो। काल रात्रभर त्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती इथे आणि त्याच्यानंतर त्यांचा वॉर्ड बदलला जातो। या सगळ्या परिस्थितीमुळे आपण बघू शकताय की शिवसेना पक्षप्रमुख आणि यांचे डोकेदुखी आज दिवसभर वाढणार आहे। नक्की तर भाजप आणि शिवसेनेची खरी चुरस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।